नमस्कार. सिटीनच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 29 जानेवारी 2022 वार शनिवार. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने. आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा चुकीचा नसतो, फक्त तो बरोबर आहे हे सिद्ध करायची जिद्द आपल्यात हवी असतं. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. भाजपच्या 12 निलंबित आमदारांना मिळाला दिलासा. सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द करण्याचा दिला निर्णय. तिवसा येथे माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांची जयंती साजरी. दिव्यांग बांधवांना साहित्य किल्ले वाटप तर रक्तदान शिबिरात युवकांनी दिला प्रतिसाद. आता किराणा बेकरी दुकानातही मिळणार वाईन. राज्य सरकारचा विचार प्रस्ताव. मात्र अनेक स्तरावरून होत आहे कडाडून निषेध. राज्यातील तब्बल 7,800 शिक्षक बोगस. अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास. शिक्षण विभागात मोठी खडबड. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. मार्क्सची सक्ती उठवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार. कोविड टास्क फोर्सची चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. संपूर्ण लग्न बस्ता आराधना जवाहर रोड अमरावती। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम। ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी। आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांनी अधिवेशनात जोरदार गदारोळ केला होता. त्यातच अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावणी जाण्याचा प्रयत्न केला होता. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 12 भाजपा आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी दिला आहे. भाजपाच्या 12 आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आलं आहे. इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण कायम राहण्याकरिता केंद्राकडून सांख्यिकी माहिती मिळावी यासाठी पावसाळी अधिवेशनाच्या वेळी विधानसभेत मांडण्यात आलेल्या ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला होता. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणात भाजपच्या 12 आमदारांना 1 वर्षाकरिता निलंबित करण्यात आलं होतं. यानंतर या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगत निलंबन रद्द केलं. महाराष्ट्र विधानसभेत ठराव करीत भाजपाच्या 12 आमदारांचं 1 वर्षाकरिता निलंबन करण्यात आलं होतं. या याचिकेवर गेल्या बऱ्याच दिवसापासून सुनावणी सुरू होती. दरम्यान आज शुक्रवारी अखेर न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयाने आमदारांना निलंबित करण्याचा ठराव असंवैधानिक असल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच निलंबन करायचं होतं तर ते फक्त एक अधिवेशनापुरतंच असायला हवं होतं असंही स्पष्ट केलं आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे भाजपाच्या आमदारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या सुनावणीत हा निर्णय लोकशाहीला धोका देणारा आणि तर्कहीन असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. खंडपीठाने महाराष्ट्र राज्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील आर्यमा सुंदरम यांना अधिवेशनाच्या कालावधीनंतरच्या निलंबनाच्या तर्कसंगतीबद्दल कठोर प्रश्न विचारले होते. न्यायमूर्ती खानविलकर यांनी म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा म्हणता की कारवाई न्याय असावी, तेव्हा निलंबनामागे काही हेतू असला पाहिजे आणि तो उद्देश अधिवेशनाच्या संदर्भात आहे. ती कारवाई त्या सत्राच्या पुढे जायला नको. याशिवायच सर्वच तर्कहीन असेल. खरा मुद्दा निर्णयाच्या वाजवीपणाचा आहे आणि त्यासाठी तेवढं मोठं कारणही असायला हवं. 6 महिन्याहून अधिक काळ मतदारसंघापासून वंचित राहिल्यामुळे तुमचा 1 वर्षाचा निर्णय
तर्कहीन आहे. आता आपण संसदीय कायद्याच्या भावनेबद्दल बोलत आहोत. न्यायमूर्ती सी.टी. रविकुमार म्हणाले होते की निवडणूक आयोगाला आणखी एक गोष्ट आढळली, ती अशी की ज्या मतदारसंघात जागा रिक्त असेल तिथे निवडणूक होईल, पण निलंबन झाल्यास निवडणूक देखील होणार नाही. परंतु एखाद्या व्यक्तीची हकालपट्टी झाल्यास निवडणूक घेतली जाईल. हा निर्णय हा लोकशाहीला धोका आहे. एकाच वेळी 15 ते 20 लोक निलंबित झाले तर लोकशाहीचे भवितव्य काय असेल, असेही मत न्यायालयाने व्यक्त केले. मी सर्वप्रथम माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र विधानसभेने भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा जो अत्यंत अवैध असा ठराव केला होता त्याला रद्द केलेला आहे आणि हे 12ही आमदार पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभेमध्ये सहभागी होण्याकरता आणि आमदार म्हणून आपलं कर्तव्य बजावण्याकरता पूर्णपणे पात्र ठरवलेले आहेत. खरं तर हा निर्णय याकरता महत्त्वाचा आहे की हे 12ही आमदार राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात जो काही घोळ घातला त्याच्या विरुद्ध आवाज उचलत होते आणि अशा वेळी सभागृहात न घडलेल्या घटनेकरता आणि उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये जी काही घटना घडली त्याचे कपोकल्पित वर्जन तयार करून त्या वर्जनच्या आधारावर म्हणजे एक प्रकारे षडयंत्र रचून या 12 लोकांना निलंबित करण्यात आलं होतं. एक प्रकारे आर्टिफिशियल मेजॉरिटी तयार करण्याकरता 12 लोकांना 1 वर्षाकरता निलंबित करण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण कृती असंवैधानिक ठरवली आहे. इल्लीगल, इररॅशनल अशा प्रकारचे अतिशय कठोर शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरले आहेत. म्हणजे एक प्रकारे महाराष्ट्र सरकारला आणि त्यांच्या असंवैधानिक कृतीला ही एक थप्पडच आहे की जी या निर्णयामुळे लागलेली आहे. 12 MLAचं निलंबन करून ठाकरे सरकारने लोकशाहीची हत्या केली होती आणि 1 वर्षासाठी 12 आमदारांचं निलंबन हे त्या 12 आमदारांच्या मतदारसंघावर मोठा अन्याय होता. ज्या 12 आमदारांच्या मतदारसंघातले विकास रखडले होते, 12 आमदारांच्या मतदारसंघाच्या लोकांची लोकशाही पद्धतीने जो आवाज होता तो ठाकरे सरकारने दाबण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर आदरणीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे तो अत्यंत लोकशाहीला पोषक असणारा निर्णय दिला आहे. लोकशाहीला न्याय मिळवून दिलेला आहे. अशा सुप्रीम कोर्टाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि ठाकरे सरकारवर जे ताशेरे उमटवले आहे सुप्रीम कोर्टाने ते खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे की वारंवार चुका ठाकरे सरकार करत आहे आणि त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन न्याय मागावं लागते. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे. म्हणून ठाकरे सरकारला ही अद्दल या 12 आमदारांच्या माध्यमातून चांगली घडलेली आहे आणि त्यातून ठाकरे सरकारने सुधारावं ही महाराष्ट्र जनतेची मनापासून त्यांना विनंती आहे. पावसाळी अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांनी अधिवेशनात जोरदार गदारोळ केला होता. त्यातच अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या अंगावर धावणी जाण्याचा प्रयत्न केला होता. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्याने शेवटी सर्वोच्च न्यायालयाने 12 भाजपा आमदारांचे निलंबन रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शुक्रवारी दिला आहे. तिवसा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त रामचंद्र युवक कल्याण संस्था व यशोमती ठाकूर मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने
दिव्यांग बांधवांना ट्रायसिकल व विविध सहाय्यभूत उपकरणाचे वाटप तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये 125हून अधिक नागरिकांनी सहभागी होऊन लोकनेते स्वर्गीय ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, दर्यापूर मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद अध्यक्ष बबलू देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद सभापती पूजा आमले, पंचायत समिती सभापती शिल्पा हांडे, RPIचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई, काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप येळतकर, सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक डॉक्टर चंदू सोजतिया, माजी महापौर विलास इंगोले, काँग्रेसचे किशोर बोरकर, काँग्रेस शहर अध्यक्ष बबलू शेखावत, हरिभाऊ मोहोळ यांच्यासह अनेक पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. माजी आमदार स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर हे कृतिशील नेते होते. वंचित शोषितांच्या हितासाठी त्यांनी आयुष्य वेचले. ते व्यासंगी व अभ्यासू नेते होते. तालुक्यातील दीर्घकालीन विकासाची दृष्टी ठेवून त्यांनी अनेक कामे केली. अनेक महत्त्वपूर्ण योजनांची अंमलबजावणी केली. त्यांच्या कार्याचा सुगंध अविरत दरवळत राहील अशा शब्दात विविध मान्यवरांनी माजी आमदार स्वर्गीय ठाकूर यांना आदरांजली वाहिली. स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांच्या विचारांचा व कर्तृत्वाचा वारसा यशोमती ठाकूर यांनी समर्थपणे सांभाळत आहे, अशी ही भावना यावेळी विविध मान्यवरांनी स्पष्ट केली. या ठिकाणी 1200हून अधिक दिव्यांग बांधवांना मोटराईज ट्रायसिकल, साध्या ट्रायसिकल, इलेक्ट्रॉनिक श्रवणयंत्र, रोलेटर, व्हीलरचे आदी विविध उपकरणाचे वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले. यात युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. रक्तदान शिबिरामध्ये 125हून अधिक नागरिकांनी रक्तदान करून स्वर्गीय भैयासाहेब ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. या आदरांजली कार्यक्रमामध्ये भजन गीतांचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मद्यपानसाठी खुशखबर, आता वाईन आपल्याकरिता किराणा दुकानांसह बेकरीमध्ये सुद्धा मिळणार आहे. याबाबत राज्य सरकार निर्णय घेणार आहे. मात्र या निर्णयाचा आमदार रवी राणा यांनी कडाडून निषेध व्यक्त केला आहे. यासोबतच जिल्ह्यातील वाईन शॉप असोसिएशनच्या वतीनेही विरोध केला जात आहे. किराणा दुकानात वाईन मिळणार हे शब्द ऐकून आपण खरंच आश्चर्यचकित होणार ना? हे सत्य आहे. आता किराणा दुकानसह बेकरी दुकानातही वाईन मिळणार याबाबत राज्य सरकार विचाराधीन आहे. बाजारात अनेक बेकरी उत्पादनामध्ये वाईनचा उपयोग केला जात असतो. बहुतांश वाईन्समध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. त्यामुळे दैनंदिन किराणाचं साहित्य मिळणाऱ्या दुकानातही वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे. अनेक ठिकाणी वाईनची चवीसाठी वापरली जाते. यामुळे बियरच्या धर्तीवर वाईनचीही विक्री किराणा दुकानात सुरू केली जाऊ शकते. राज्य सरकार त्या संदर्भात एक अधिसूचना आणण्याचा विचार करत असून त्याबाबत परवानगी देण्याची तयारी सुरू केली आहे. दारूसाठी माणूस काही करायला तयार का होतो? कोरोना काळात लोक जास्त दारू पित आहे का? दारू पिणाऱ्यांना डास जास्त चावतात का? असे प्रश्न निर्माण होत असतात. या दरम्यान दुकानामध्ये 1 लिटर वाईन मागे 10 रुपये अबकारी कर लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळं राज्य सरकारच्या तिजोरीमध्ये 5 कोटीची भर पडणार आहे. सध्या राज्यामध्ये दरवर्षी वाईनच्या 70 लाख बॉटलची विक्री होत असते. सरकारच्या नव्या धोरणामुळं हा आकडा 1 कोटीवर पोहोचण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहेत. मात्र याबाबत आमच्या सिटी न्यूजच्या वतीने शहरातील वाईन दुकानदारांकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्यांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला आहे. सर्वप्रथम की लोकांना मद्य आणि वाईन यामधला फरक थोडासा आधी समजून घ्यावा लोकांनी. की लोकांना वाटतं वाईन शॉप म्हटल्यावर वाईन शॉप म्हणजे वाईन. वाईन हा प्रकारच वेगळा आहे. वाईन आणि बियर याची काढायची पद्धत वेगळी आहे आणि जे हार्ड ड्रिंक आहे विस्की, ब्रँडी किंवा वोडका याची पद्धत वेगळी आहे. विस्की वगैरे जे आहे ते अल्कोहोल तयार करून वाफेवर सडवा करून त्याला फर्मेंटेशन करून मग त्याच्यावरून विस्की किंवा दुसरे हार्ड ड्रिंक काढले जातात ज्याचं पर्सेंटेज 40%च्या वर अल्कोहोल असतं. वाईनमध्ये 7 ते 9%च्या मध्ये अल्कोहोल असतं. बिअरमध्ये 5 ते 7%चं अल्कोहोल असतं. त्यामुळे वाईन हा प्रकार जो आहे हा ग्लुकोज ज्यामध्ये आहे त्याच्यापासून तयार होतो आणि ग्लुकोजमध्ये मग फळं आले, मोहा आला, द्राक्ष आणि जगामध्ये जवळपास 80% वाईन ही द्राक्षापासून तयार होते
आणि द्राक्षाचे शेतकरी वाचवावेत किंवा त्यांना इन्कम चांगलं व्हावं, द्राक्ष बागा वाचाव्यात म्हणून वायनरीजला खूप परवानगी दिली मध्यंतरी. परंतु वाईन हा प्रकार भारतामध्ये जेवढा पाहिजे तेवढा लोकप्रिय नाही आहे. उच्चभ्रू लोकांच्या वाईन येतात त्या फॉरेनहून येतात आणि ज्या ज्या रेड वाईन किंवा व्हाईट वाईन जे आहे हा प्रकार जो आहे हा जास्ती करून लेडीज आणि एखाद्या वेळेला लहान मुलं कॉलेजमध्ये जाणारे हे पितात. आणि वाईन शॉपमध्ये जे वाईन शॉप लिहिलेलं आहे ॲक्च्युली ते लिकर शॉप असायला पाहिजे. वाईन शॉप म्हटल्यावर ते वाईन हा प्रकार वेगळा असल्यामुळे लोकांना असं वाटतं वाईन शॉप म्हणजे फक्त वाईन. आणि पहिल्यांदा बिअर शॉपीला परवानगी दिल्यानंतर बिअर शॉपीमध्ये सुद्धा वाईन विकल्या जात होती, त्यांना वाईनची परवानगी होती. आता सरकारने काय केलेलं आहे की वाईन हे त्यांनी ग्रोसरीमधून किंवा ज्याचं 1000 फुटाच्या वरचं दुकान आहे त्याच्यामधून किंवा मॉलमधून विकायची परवानगी दिलेली आहे. माझ्या मते हा उपक्रम आमच्या हॉटेल व्यावसायिकांना किंवा पप्पूखोरांना आमच्या बाजूला बसले आहेत त्यांच्या आमच्या व्यवसायाला याच्यापासून जास्त फरक पडणार नाही का. आमच्या इथे 100 रुपयाची जर दारू विकल्या जात असेल आमच्या बारमध्ये अमरावतीमध्ये पर्टिक्युलरली तर जास्तीत जास्त 10 पैसे वाईनमध्ये विकल्या जात असेल. आणि वाईन शॉपमधून सुद्धा फार कमी प्रमाणामध्ये वाईन विकल्या जाते. त्यामुळे यांनी आमच्या व्यवसायावर फरक पडणार नाही. आणि जे भाजपवाले किंवा विरोधी पक्ष बोंबलत आहेत की आता मध्य राष्ट्र झालं महाराष्ट्राचं, हा प्रकार चुकीचा आहे. शेतकरी आणि उलट माझ्या मते शेतकऱ्यांना यांनी भाव मिळेल. इथे आमच्या आदिवासी एरियामध्ये मेळघाटमध्ये किंवा बाकीच्या जिथे मोहाचे फुलं आहेत तिथे मोहापासून जी दारू काढल्या जाते त्याच्या जागी मोहापासून वाईन आता काढल्या जाईल आणि गव्हर्नमेंटनी प्रोटेक्शन दिलं तर. संत्रा इथे हजारो एकर संत्र्या वाया जातो, भाव मिळत नाही, भाव पाडतात व्यापारी. त्या संत्र्यापासून सुद्धा वाईन काढण्यासाठी परवानगी सरकार आता देईल आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस येतील असं मला वाटतं आहे. आणि आमच्या हॉटेल व्यावसायिकांचं जर आपण मत घेतलं तर आमच्या व्यवसायावर यांनी फरक पडणार नाही. मध्यंतरी सरकारने फॉरेन लिकरवरची जी ड्युटी आहे ती 300%हून 150%वर आणली म्हणून आता महाराष्ट्रामध्ये मद्य विकल्या जाणार म्हणून भाजपनी बोंब केली. व भाजपच्या हरियाणामध्ये काय भावाने विकल्या जाते ते त्यांनी सांगितलं नाही, गोव्यामध्ये काय भावाने विकल्या जाते ते सांगितलं नाही. तेव्हा उदाहरण घ्यायचं झालं तर ब्लॅक लेबल हा ब्रँड जो आहे हा महाराष्ट्रामध्ये 2800-2700 रुपयांनी मिळत होता, जो दिल्लीमध्ये 3700 रुपयांनी मिळतो, चंदीगडमध्ये 3000 रुपयांनी मिळतो. आणि त्या 3000चे आता फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये 2800-2700ची बॉटल आता 3700 रुपये झाली. तर 3000 रुपयामध्ये दिल्लीवरून 3200 रुपयामध्ये घेण्यापेक्षा 300-400 रुपयासाठी कशाला तिथून बाहेरून घ्या, गोव्यावरून घ्या म्हणून लोक इथून घ्यायला लागले. आणि मी जेव्हा स्टॅटिस्टिक्स पाहिलं मंत्रालयामध्ये तर जो 5700 आणि 3800चा जो फरक होता त्याच्यामधून फक्त सरकारला फॉरेन लिकर फक्त स्कॉच जी इथे बॉटल झाली नाही ती इम्पोर्टेड त्याच्यावरच सरकारने ड्युटी कमी केली. आणि त्या ह्याच्यामध्ये फक्त सरकारला 90 कोटी रुपयाचं उत्पन्न जास्त मिळत होतं भाव वाढून. परंतु 90 कोटीच्या जागी जवळपास 5000 कोटी रुपयाचं स्मगलिंग या महाराष्ट्रामध्ये होत होतं, ते ऑलमोस्ट आता बंद झालेलं आहे. त्यामुळे सरकारने घेतलेला तो निर्णयसुद्धा काही चुकीचा नाही आणि त्यांनी असं विनाकारण सरकारला नावं ठेवण्यासारखा नाही आहे. तेव्हा भाव स्वस्त झाल्यामुळे आज लोक चांगला ब्रँड पण प्यायला लागले आणि लोकांनी स्मगलिंग मध्य प्रदेशमधून, गुजरातमधून, दमणमधून किंवा गोव्यामधून किंवा इतर स्टेटमधून आणणं बंद झालेलं आहे. त्यामुळे हाही इसमें कैसा है कि गवर्नमेंट ने अपने रेवेन्यू के लिए किया है लेकिन शॉप पे ऑटोमेटिक बिजनेस में फर्क गिरेगा और किराने की दुकान में हर जगह दारू वाइन मिलेगा तो जो हम लोग लाइसेंस फी भरते हैं वाइन शॉप वाले तो कम नहीं होने वाला है और उस तो हम लोग का सेल कम होने वाला है उसमें. तो और ऐसा भी बिजनेस मिलना नहीं है वाइन का. इस राज्य सरकार के इस विचार से आप सहमत है कि आप क्या इसके नहीं, सही नहीं है, सही नहीं है, सही नहीं है. क्या आपके बारे में क्या राय है इसके अभी जो अभी किराना दुकान में वाइन बिकने जा रहा है कि परवानगी अब राज्य सरकार ले रही है, क्या बताइए आपका संकट आएगा कि वैसी संकट? सेल तो कम होएगा ना हम लोगों का, सेल डिवाइड होएगा, सेल हम लोगों को डिवाइड होएगा और लाइसेंस भी तो हमको उतनी लागू है, उतना भरना ही भरना है हमको लाइसेंस पे. क्या मागणी करेंगे एसोसिएशन के द्वारा आप राज्य सरकार? देखते एसोसिएशन क्या बोलती है, महाराष्ट्र एसोसिएशन क्या बोलती देखते. वाईन येते, त्यानंतर रिओ कंपनीची वाईन येते, त्यानंतर याच्यात खूप अशा कंपन्या आहेत. म्हणजे एक 50 रुपयाच्या नीटपासून तर हे 4-4.5 हजारच्या बंपरपर्यंत येते. त्याचे सगळ्या रेंज वेगवेगळ्या आहे आणि ते काही अल्कोहोलिक नसते जास्त, त्यामुळे ते किराणा शॉपमध्ये ते कदाचित विकू शकत.
महाविकास आघाडीच्या निर्णयाचं आपण स्वागत कराल काय आहे? ह्या निर्णयाचं व्यापारी म्हणून तर मी त्याचं स्वागत करू नाही शकत, कारण पहिलेच आमचे जे व्यवसाय जे आहे ह्या कोरोना काळात खूप आम्ही 50% मायनसमध्ये आहे. 50% मायनसमध्ये आहे आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट कुठलंही आम्हाला याच्यात म्हणजे आम्हाला सूट देत नाही आहे की बा आम्हाला टॅक्सेशनमध्ये सूट देत नाही आहे. आम्हाला वाईन बारवाल्याला तर व्हॅट लावलेला आहे, त्याच्यापासून आमचं खूप नुकसान होत आहे आणि त्याच्यामुळे अनेक आमचे हॉटेल्स आता बंद व्हायला आलेले आहे. त्यामुळे ह्या निर्णयात स्वागतायोग्य नाहीच आहे. यासोबतच आमदार रवी राणा यांनी दारू माफियांना चांगली कमाई करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे अशा शब्दात टीका करून महाविकास आघाडी सरकारचा त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र सरकारचे उद्धव ठाकरेंची जी कॅबिनेट आहे, ज्या कॅबिनेटचे मुखिया म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहे, त्या मुख्यमंत्र्यांनी जो आज निर्णय घेतला की प्रत्येक किराणा दुकानामध्ये आता वाईन मिळेल. ज्या पद्धतीनं आज किराणा दुकानमध्ये आमच्या आई बहिणी जातात, त्या ठिकाणी लहान मुलं जातात आणि त्या ठिकाणी जर वाईन मिळायला लागली, दारू मिळायला लागली, तर मला असं वाटते ही महाराष्ट्राची संस्कृती कुठल्या भागाला चालली, कुठे चालली, हे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवत आहे, अशा प्रकारची स्थिती या महाराष्ट्राची ठाकरे सरकारने केलेली आहे. कारण की आज जर किराणा दुकानाच्या बाहेर ग्लास घेऊन जर कोणी वाईन पित असेल आणि तिथे आमच्या आई बहिणी जर त्या दुकानामध्ये जात असेल, किराणा आणायला घरगुती कामासाठी त्या जात असेल, तर मला असं वाटते तिथे आमच्या आई बहिणींनी कसं जावं त्या दुकानामध्ये, अशी वाईट स्थिती महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीमध्ये पैसे जमा करण्यासाठी एक दारूचं सारखं साधन त्यांनी या ठिकाणी वापरलेलं आहे. मला असं वाटते की ठाकरे सरकारने यापेक्षा महत्त्वाचे निर्णय होते, ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची लाईन कापणं चालू आहे. प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये जे आज त्यांनी पेरणी केलेली आहे त्या शेतामध्ये जर लाईन कापल्यामुळं त्या शेतकऱ्याची जमीन पूर्ण उद्ध्वस्त होत आहे, पीक उद्ध्वस्त होत आहे. ते जे कनेक्शन कापणं सुरू आहे ते थांबवले पाहिजे. त्या ठिकाणी या कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आपली फीज भरू शकत नाही आहे. त्या विद्यार्थ्यांची फीज ही ठाकरे सरकारने भरून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलासा दिला पाहिजे, त्यांच्या परिवाराला दिलासा दिला पाहिजे. असे महत्त्वाचे चांगले निर्णय घ्यायला पाहिजे. ते निर्णय न घेता किराणा दुकानामध्ये दारू अवेलेबल करून देणं, दारूवरचा टॅक्स कमी करून त्या ठिकाणी दारू माफियांना चांगल्या प्रकारे कमाई करून देणं, याच्या मागे फक्त ठाकरे सरकार आपली ताकद लावत आहे आणि शेतकरी हा आत्महत्या करत चाललेला आहे. त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहे, आमच्या महाराष्ट्राचे जे गरीब विद्यार्थी आहे, जे बिचारे फीज भरू शकत नाही, त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे डुबलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांना वाचवण्याचं काम ठाकरे सरकारने करायला पाहिजे होतं. ते न करता प्रत्येक किराणा दुकानमध्ये वाईन चालू करून एक्साईजच्या माध्यमातून दारूची टॅक्स कमी करून हा दारू माफियाला चांगली मुभा ठाकरे सरकारने करून दिली आहे. याचा मी निषेध करत आहे. महाराष्ट्राची परिस्थिती अशी नव्हती जी परिस्थिती या ठाकरे सरकारने करून ठेवलेली आहे. 30 जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. महानगरपालिकेच्या प्रांगणात सकाळी 10:50 महापौर चेतन गावंडे तसेच सदस्य व अधिकारी कर्मचारी शहीदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत. 30 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. महानगरपालिकेच्या प्रांगणात सकाळी 10:50 महापौर चेतन गावंडे तसेच सन्माननीय सदस्य व अधिकारी कर्मचारी शहीदांना 2 मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करणार आहे. नागरिकांनी मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता सूचना म्हणून महानगरपालिका सकाळी 10:59 ते 11 वाजेपर्यंत मौन पाळण्याबाबत सायरन वाजविणार आहे. तसेच मौन सोडण्याकरिता पुन्हा 11:02 ते 11 सायरन वाजविणार आहे. सायरनची चाचणी शनिवार दिनांक 29 जानेवारी 2022 रोजी सायंकाळी 7 ते 7:30 या दरम्यान घेणार आहे. रविवार दिनांक 30 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात येतो. भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात शहीद झालेल्या बांधवांना आपण या दिवशी श्रद्धांजली देत असतो.
30 तारखेला 10:59 जो पहिला सायरन वाजणार आहे तो श्रद्धांजली सुरू करण्यासाठी असेल व 11:02 जो दुसरा सायरन वाजेल तो श्रद्धांजली समाप्तीसाठी असेल. सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण 30 तारखेला 11 वाजता 2 मिनिटं मौन पाळून सर्व हुतात्म्यांना श्रद्धांजली द्यायची आहे. कृपया आपण याची दक्षता घ्यावी. यानंतर 29 तारखेला संध्याकाळी 7 वाजता सायरन वाजवण्याची ट्रायल घेण्यात येणार आहे. तर नागरिकांनी या दोन्ही गोष्टींची नोंद घ्यावी ही विनंती. शहरात बनावट तृतीयपंथी बनून पैसे मागितल्याची माहिती मिळताच निंभोरा येथील दोघांचा खऱ्या तृतीयपंथीयांनी पाठलाग करून पोलीस स्टेशनमध्ये आणले. त्यांच्या तक्रारीवरनं पोलिसांनी या प्रकरणात दोघांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. अमरावती शहरातील निंभोरा परिसरात अनेक वर्षांपासून तृतीयपंथी राहत असून ते आपल्या कलेतून आपला उदरनिर्वाह करीत असतात. मात्र काही बनावट तृतीयपंथी बनून पैसे वसूल करण्यास सुरुवात केली. असेच बनावटी तृतीयपंथीचा दोघांना सिटी कोतवाल हद्दीत एका ठिकाणी बिदाईचे पैसे घेऊन फेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत निघाले. त्याच ठिकाणी बिदाईच्या कार्यक्रमात निंभोरा येथील खरे तृतीयपंथी पोहोचले असता त्यांना बनावट दोघांबद्दल माहिती मिळाल्याने त्यांनी दोघांचे पाठलाग केला. दोघांनाही फैजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील बिच्चू टेकडी परिसरात पकडून राजापेठ पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांना सर्व हकीकत स्पष्ट केली. त्यात पोलीस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी समजूत काढून निंभोरा येथे राहणाऱ्या तृतीयपंथीच्या तक्रारीवरून दोघांच्या विरोधात प्रतिबंधक कारवाई केली. 2009 मध्ये मेळघाटातील सर्वात मोठा पाटबंधारे प्रकल्प असलेला गाडगा मध्यम प्रकल्पाचे बांधकाम लगभग पूर्ण होताना दिसत आहे. मोठ्या संघर्षातून सुरुवात झालेला गाडगा मध्यम प्रकल्प मेळघाटाच्या सिंचन क्षेत्रात हरित क्रांती घडवून आणण्याचे बोलले जात आहे. लघु पाटबंधारे जलसंपदा उपविभाग धारणी आणि मुंबईतील सुप्रसिद्ध बांधकाम कंपनी FA कन्स्ट्रक्शन यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाकांक्षी सिंचन प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होणार असून येत्या उन्हाळ्यात प्रकल्पात प्लेट्स आणि हायड्रोलिक बसवून या माध्यमातून शेतकऱ्यांना तांत्रिकदृष्ट्या पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. लवकरच मेळघाटातील धारणी तालुक्याअंतर्गत येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना महत्वाकांक्षी गाडगा मध्यम प्रकल्पामार्फत सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून त्यानंतर मेळघाटात हरित क्रांती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मेळघाटातील पर्यावरणाला चालना देऊन रोजगार उपलब्ध करून मेळघाटवासियांना विशेष आर्थिक लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. धारणीहून शकील अहमद, सिटी न्यूज प्रतिनिधी. एक नजर अन्य महत्त्वाच्या बातम्यांवर. कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोठ्या संख्येने पूर्ण केलेल्या अनेक देशांमध्ये मास्क घालण्याचे बंधन काढून टाकण्यात आले आहेत. तसंच त्या ठिकाणी अनेक निर्बंधही उठवण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही मास्क लावण्याचा नियम शिथिल करण्यात येऊ शकतो अशी चर्चा मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं समजतंय. या संदर्भात कोविड टास्क फोर्सशी चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलंय. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-2020 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल 7,800 विद्यार्थ्यांना त्यांच्याकडून पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचं सायबर पोलिसांच्या तपासात आता निष्पन्न झालं. या प्रकरणात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी महत्त्वाची माहिती दिली. TET परीक्षेत 7,800 शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांची माहिती राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेला दिली जाईल. तसेच या घोटाळ्यात सहभागी असलेल्या व्यक्तींनाही अटक करण्यात येईल अशी त्यांनी माहिती सुद्धा स्पष्ट केली आहे. या दरम्यान 2019-2020च्या TET परीक्षेत 7,800 शिक्षक बोगस पद्धतीने पात्र झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु या घोटाळ्यात सहभागी असलेल्या आणखी व्यक्ती येत्या काही दिवसात अटक होईल. यात काही एजंट सुद्धा आहेत तर काही अधिकारी सुद्धा यांचा समावेश या प्रकरणात आहेत. पेपर फुटीत आणि परीक्षा भरती घोटाळ्यात अटक आरोपींची संख्या 40 पर्यंत पोहोचली अशी माहिती सुद्धा अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. सायबर पोलिसांच्या तपासात निष्पन्न 7,800 शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाल्याचे उघड झालं आहे. हे 7,800 शिक्षक जरी भरती झाले असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, त्यांना पदमुक्त केल्या जाईल. 2013 पासून TET परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे राज्यभरातून शिक्षकांचे प्रमाणपत्र
पडताळणीसाठी मागविण्यात आली आहेत. आतापर्यंत या प्रकरणात 6,700 प्रमाणपत्र पोलिसांनी जमा केली आहेत. या 6,700 शिक्षकापैकी जे शिक्षक बोगस पद्धतीने भरती झाले त्यांना पदमुक्त केले जाईल आणि फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे, अशी सुद्धा माहिती समोर आली आहे. अद्याप नाशिक, कोल्हापूर आणि सोलापूर महानगरपालिकेची आकडेवारी यायची आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे 10 कर्मचारी सध्या सायबर पोलीस ठाण्यात जाऊन सायबर पोलिसांना मदत करीत आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे. शहरामध्ये राहणारे तरुण तरुणाई अनेकदा उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात. ट्युशन क्लासेस लावून उच्च पदावर पोहोचण्याचे स्वप्न नेहमी पाहतात. पण मेळघाटची राजधानी असलेल्या धारणीच्या तळई कॅम्पमध्ये गरिबीतील जीवन जगणारे नारायण शिवराम जांभेकर वय 17 वर्षे हा तरुण लहानपणापासूनच अनाथ असून त्याला भाऊ व बहिणीच्या मदतीने कठोर परिश्रम करून उच्च शिक्षणात पोहोचण्याची जिद्द आहे. भूगोलात प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहणारा आणि ट्युशनशिवाय घरी राष्ट्रीय पात्रता परीक्षेचा अभ्यास करणारा नारायण उच्च शिक्षणात जाण्याची तयारीत दिसत आहे. तो राहत असलेल्या तलाई कॅम्पमध्ये इयत्ता 1ली ते 4थीपर्यंत शिकला व नारायण हा धारणीच्या हायस्कूलमध्ये 5वीत नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्यानंतर इयत्ता 6वी ते 12वीपर्यंत शिक्षण अमरावती नवोदय विद्यालय येथे पूर्ण केले. त्यानंतर नारायणने BA आणि MAचे शिक्षण VMV कॉलेज अमरावती येथून घेतले आणि त्यानंतर नारायण यांनी नीटची तयारी केली. नारायण हा गरीब कुटुंबात जन्मलेला तरुण आहे आणि त्याची स्वप्नेही मोठी असल्याचे बोलले जाते. मजुरी व कष्ट करून नारायण आपले शिक्षण उच्च पातळीवर नेण्याची तयारीत दिसत आहे. नमस्कार, मैं नारायण जांभेकर गांव तलई कैम्प नदी ग्राम पंचायत का रहने वाला हूँ. फ़िलहाल मेरी 2019 में MA ज्योग्राफी की पढ़ाई हो चुकी है और 10th और 12th जो है वो नवोदय विद्यालय अमरावती से हुआ है. और फिलहाल मैं नेट की तैयारी कर रहा हूँ, नेट एग्ज़ाम की. मैं ज्योग्राफी से MA हो चुका हूँ, लेकिन अभी कोरोना भी चल रहा है और घर की परिस्थिति ठीक नहीं है, इसीलिए हम लोग मैं घर से पढ़ाई कर रहा हूँ. शहर में जाकर पढ़ाई नहीं कर सकते क्योंकि इतना पैसों की दिक्कत आती है हम लोगों को. और घर के लोग हैं जो मजदूरी करते हैं तो वो लोग भी अभी बाहर काम पे जाते हैं. अभी और 2-3 दिन बाद वे लोग काम पे निकलने वाले हैं. और अभी फ़िलहाल तो मैं घर पे हूँ और अभी स्टडी कर रहा हूँ घर पे फ़िलहाल. बस. क्या बनना चाहते तुम आगे? मुझे प्रोफेसर बनना है ज्योग्राफी का. वय वर्ष 18 झालेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे. तेच नाही तर ते सर्वांचे नैतिक कर्तव्य असते. मात्र अनेकांचे नाव मतदार यादीत नसल्याने देशातील अनेक मतदार मतदानापासून वंचित राहतात. याचमुळे आगामी मनपा निवडणुकीमध्ये 18 वर्ष पूर्ण झालेल्या युवक युवती तसेच ज्यांनी अद्यापपर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवले नसेल अशा सर्व मतदारांकरिता मोरबाग मसानगंज येथील दीपक सम्राट मित्र मंडळाच्या वतीने परिसरात नव्याने मतदार नाव नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली. मतदान कार्ड नाव नोंदणी अभियानाला 26 जानेवारी गणतंत्र दिनाला सुरुवात झाली असून 10 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान मंडळाच्या वतीने सुरू राहणार आहे. या अभियानामध्ये परिसरातील अनेकांनी सहभाग घेऊन आपल्या नावाची नोंद केली. या शिबिराचे आयोजन धीरज बसेरिया, सौरभ गुप्ता, विपिन गुप्ता, अंकुश खुरकुरिया सह अनेक मित्रमंडळांनी केले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भाजपच्या 12 निलंबित आमदारांना मिळाला दिलासा. सर्वोच्च न्यायालयाने निलंबन रद्द करण्याचा दिला निर्णय. तिवसा येथे माजी आमदार भैयासाहेब ठाकूर यांची जयंती साजरी. दिव्यांग बांधवांना साहित्य किल्ले वाटप तर रक्तदान शिबिरात युवकांनी दिला प्रतिसाद. आता किराणा बेकरी दुकानातही मिळणार वाईन. राज्य सरकारचा विचार प्रस्ताव. मात्र अनेक स्तरावरून होत आहे कडाडून निषेध. राज्यातील तब्बल 7,800 शिक्षक बोगस. अपात्र उमेदवार पैसे देऊन झाले पास. शिक्षण विभागात मोठी खडबड. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता. मार्क्सची सक्ती उठवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरणार. कोविड टास्क फोर्सची चर्चा केल्यानंतरच अंतिम धोरण ठरवलं जाणार.
आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवरही बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल 73, SN चॅनल 98, सिटी केबल चॅनल 92 वर. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज.